गायकवाड यांना रस्त्यातच रोखण्यात आलेलं आहे। तर सध्या मोठं आंदोलन सुरू आहे वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली। ही दृश्य आपण पाहतोय। कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध करण्यासाठी इथले नागरिक वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जमलेले आहेत। धारावी भागातलं हे काँग्रेसचं आंदोलन आपण पाहतोय। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक स्थानिक जमलेले आहेत आणि कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्याबद्दल विरोध केला जातोय काँग्रेस आणि त्याचबरोबर स्थानिकांकडून। आपले प्रतिनिधी प्रशांत बडे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रशांत, ही जी डेअरीची जागा आहे त्या संदर्भातला जो विरोध मोर्चा काढण्यात आलेला आहे, या बाबतीमध्ये पोलिसांचं जे आता विरोध करतायत ते आणि स्थानिकांचं जे आंदोलन करतायत ते किंवा काँग्रेस कार्यकर्ते यांचं नक्की म्हणणं काय आहे? खरं तर या आपण जर बघितलं तर धारावीचा पुनर्वसन प्रकल्प जो आहे तो मुंबई उपनगरातील कुर्ल्याची मदर डेअरी असेल, मुलुंडचा फार पट्ट्याचा विभाग असेल, या ठिकाणी याच्या पुनर्वसन इमारती उभ्या करायच्या आहेत आणि यासाठीच्या ज्या जागा आहेत त्यातील एक ही मदर डेअरीची जागा आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी झाडं आहेत, वृक्षसंपदा आहे, त्याला मोठा फटका बसेल। या ठिकाणी एक उद्यान बनणार होतं, त्या उद्यानाच्या ऐवजी ही जागा जी आहे ती अदानी समूहाला म्हणजे धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देण्यात येते आहे आणि त्याच्या विरोध या अगोदर देखील ज्यावेळेस हे जाहीर झालं होतं की ही जागा त्या ठिकाणी पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे, त्यावेळेसपासून हा स्थानिकांचा विरोध सुरू झालेला होता आणि त्यामध्ये आता या ठिकाणच्या खासदार जे आहेत वर्षा गायकवाड त्यांनी सहभाग घेऊन एक त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला होता। या मदर डेअरी पर्यंतच्या जागेपर्यंत हा मोर्चा निघणार होता, मात्र रस्त्यातच हा मोर्चा अडवल्याने वर्षा गायकवाड त्यांच्यासोबत आलेले जे आंदोलक आहेत ते रस्त्यात बसलेले आहेत आणि त्यामुळे STLR कडे जाणारी जी वाहतूक आहे, STLR वरून कुर्ल्याच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि हे मोर्चेकरी आता याच ठिकाणी बसून आहेत। जोपर्यंत आम्हाला या जी जागा आहे ज्या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे तिथे जाऊ दिलं जाणार नाही तोपर्यंत हा ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू राहील, अशी जी भूमिका आहे ती वर्षा गायकवाड यांनी घेतलेली आहे। प्रशांत, वर्षा गायकवाडांना नक्की कुठे रोखलंय सध्या? STLR पूल ज्या ठिकाणी सुरू होतो म्हणजे जिथून ही मदर डेअरीची जमीन आहे तिथून साधारणतः 100 मीटर अंतरावर हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी STLR पुलाच्या अगदी सुरुवातीलाच रोखण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण ही दृश्य बघतोय STLR पुलाच्या जवळची आहेत। इथून 100 मीटर अंतरावरती मदर डेअरीची जागा आहे आणि या